बातमी पुण्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखीन एक माहिती समोर आलेली आहे। मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाहीये। मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलंय। परशुराम हिंदू सेवा संघाने आक्षेप घेतलेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, या रुग्णालयाच्या बाबतीत एक नवनवीन माहिती समोर येते। तरी धक्कादायक माहिती म्हणावी लागेल, कारण ज्या धर्मादाय आयुक्तालयामार्फत जे ट्रस्ट मार्फत जे रुग्णालय चालवलं जातं त्या रुग्णालयामध्येच महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ जो आहे तो मात्र रुग्णाला मिळत नाही। या संदर्भामध्ये परशुराम हिंदू सेवा संघाने आक्षेप जो आहे तो घेतलेला आहे। अशोक दहातोंडे या रुग्णाला जे आहे ते एस्टिमेटेड पेपरवरती रुग्णालयाने चक्क लिहूनच दिलेलं आहे की आपल्या रुग्णालयामध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ जो आहे तो मिळत नाही। त्यामुळे राज्य सरकारनं घोषित केलेली योजना जी आहे त्याला केराची टोपली जी आहे ते मोठमोठे हॉस्पिटल दाखवत आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आलेली होती की 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार जे आहेत ते योजनेच्या माध्यमातून रुग्णांवरती केले जातील। मात्र अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये चक्क महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ जो आहे तोच मिळत नसल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भातली परशुराम हिंदू सेवा संघाने आक्षेप जो आहे तो घेतलेला आहे। राज्य सरकारकडून खरं तर आता या रुग्णालयाला या संदर्भामध्ये काय सूचना दिल्या जातात काही फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कारनामे जे आहेत ते समोर येत आहेत। एकीकडे महापालिकेचा टॅक्स चुकवलेला आहे, दुसरीकडे 10 लाख रुपये मागितले म्हणून गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। तर आता महात्मा फुले योजनेचा चक्क लाभ जो आहे तो या रुग्णालयामध्ये मिळत असल्याची माहिती समोर येते आणि चक्क एस्टिमेटेड पेपरवरती हॉस्पिटलने हे लिहून दिलेलं आहे। त्यामुळे महात्मा फुले योजनेचे विस्तार त्याचबरोबर अंमलबजावणी जी आहे ते मोठ्या हॉस्पिटलकडून होत नाही याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळते। त्यामुळे राज्य सरकारकडून या मोठ्या हॉस्पिटल्सना काही सूचना दिल्या जातात का किंवा काही कारवाई केली जाते की फार महत्त्वाचं असणार आहे, कारण राज्य सरकारनं घोषित केलेल्या या योजनेला मोठे हॉस्पिटल जे आहे ते केराची टोपली दाखवताना पाहायला मिळतात। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।